नमस्कार माझा मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझा नवीन ब्लॉगमध्ये। मी आज घेऊन आले तुमच्यासाठी एक पारंपरिक पाककृती। तर मी सुरुवात डायरेक्ट पाककृतीच्या साहित्यापासून करते। त्यासाठी मी धने, आलं, लसूण, मिरची, ओवा, जिरे असं सर्व घेतलंय आणि त्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद, मीठ, गरम मसाला, हिंग पोटासाठी चांगलं असतं म्हणून मी हिंगाचा वापर माझ्या प्रत्येक पाककृतीमध्ये करते। आता मग मला समजलंच असेल की मी पाककृती कशाची करते। तर मी बनवते आहे अळूच्या पानाची वडी। तर माझी आई गणपतीला गावी गेली होती, तर ती येताना सोबत अळूची पानं घेऊन आलेली, ती पण वडीची। आणि ही पानं गावची असल्यामुळे ह्या पानांचा आकारसुद्धा तेवढाच मोठा होता आणि टेस्ट देखील तेवढीच सुंदर होती। तर मग मी सर्वात आधी ती पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। त्याच्यानंतर त्याचे जे देठ असतात ना, ते सुरीने आपल्याला कापून घ्यायचे आणि जे शिरा असतात ते आपल्याला लाटणीने लाटून घ्यायचे। त्याच्यामुळे ते चपट होतात आणि टेस्टला सुद्धा सुंदर लागतात। त्याच्यानंतर मी एका भांड्यामध्ये बेसनाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेते। तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी घेते कारण आपल्या अळूच्या वडीला कुरकुरीतपणा तांदळाच्या पिठामुळे येणार आहे। त्या तांदळाच्या पिठामध्ये मी सर्व ते मसाले आणि जे आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट केली होती, भरड केली होती, ती टाकून घेते। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ आणि चिंचेचा कोळ याचं पाणी बनवून घेतलं आणि आपल्याला साधं पाणी वापरायचं नाही आहे, चिंच गुळाचंच पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे। आणि त्या चिंच गुळाच्या पाण्याचा वापर करूनच आपल्याला ते बेसनाचं बॅटर बनवायचं आहे। बॅटर बनवून झाल्यावरती आपल्याला ते पानांना लावायचे। तर माझ्याकडे जी पानं होती ती खूप मोठी असल्यामुळे मी त्या पानाचे 2-2 तुकडे केले आहेत। पण पानाला बॅटर लावताना पहिलं पान हे सरळ घ्यायचं आहे, दुसरं त्याच्यावरती जे तुम्ही पान ठेवाल ते उलटं घ्यायचं आहे, म्हणजे उलट सुलट अशी पानं आपल्याला लावायची। आता इथे माझी 4 पानांचा मी एक रोल बनवणार आहे। तुमच्याकडे जर लहान पानं असतील तर तुम्ही कमीत कमी 6 पानांचा वापर करू शकता। आता मी 4 पानं मोठी असल्यामुळे 4 पानाचाच वापर करून त्याला नंतरला दोन्ही साईडने फोल्ड करून त्याचा मी रोल बनवते। यात आपण धने, जिरे, ओवा सर्व पदार्थ टाकल्यामुळे त्या अळूवडीला टेस्ट देखील सुंदर येते। तसंच आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केल्यामुळे स्वीटनेस थोडाफार असतो, प्लस चिंच वापरल्यामुळे आंबटसुद्धा असतात। पण जे टेक्स्चर जे अळूवडीला पकडलं जातं ना, त्याची टेस्ट आपल्याला कुठेही भेटणार नाही। आणि आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवत असतो ना, तेव्हा आपल्या मनात देखील प्रसन्नता ठेवूनच तो पदार्थ बनवला ना, तर त्या पदार्थाची टेस्ट अजून चांगली होते। आता माझी वडी मी शिजवून घेतली आहे कुकरमध्ये 3 शिट्या करून। तुम्ही त्याला वाफेवरही शिजवू शकता। मी शॅडो फ्राय केली। तुम्हाला माझी रेसिपी कशी